ए चल पाण्यात उतर चल, काय नाव चल. हॅलो एव्हरीवन, माझं नाव तेजस मालप आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनल मँडरिन ब्लॉग्समध्ये. तर आज संगमेश्वरमध्ये आमचा तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की काल आमच्या घराची पूजा होती. तर आता बघा सगळं मंडप काढायचं काम चालू आहे. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आज मी उशिराच उठलो होतो कारण आज सकाळी काही काम नव्हतं. आणि बघा ही गावाकडची सकाळ पुन्हा एकदा बघायला भेटते. आणि आत्ता सगळे फॅमिली मेंबर्सचं ठरलं आहे की आम्ही नदीवर आंघोळ करायला जाणार आहे. तर नदीवर आम्ही आलेलो आहे आणि नदी अगोदरच हाऊसफुल झालेली आहे आमच्या फॅमिली मेंबर्समुळे. आणि तुम्ही बघू शकता की नदीचं पाणी आहे ते तुम्हाला असं वाटत असेल की खराब आहे, पण असं काही नाही आहे. नदीचं पाणी खूप चांगलं आहे. इकडे काय ट्रेनिंग चालू आहे? काय ट्रेनिंग चालू आहे तिकडे? कसली टॉर्चर चालू आहे? ट्रेनिंग चालू हा. ए चल पाण्यात उतर चल, काय नाव चल. आणि आता जेवढी पण फ्युचर जनरेशनची मुलं आहेत त्या सर्वांना नदीमध्ये आंघोळ कशी करायची त्याची ट्रेनिंग दिली जाते, जशी आम्हाला लहानपणी दिली जायची. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्याच नदीमध्ये आम्ही गणपतीचं विसर्जन पण करतो. आणि नॉर्मली तुम्हाला एवढी पब्लिक नदीवर दिसणार नाही कारण मॅक्सिमम जी लोकं आहे ना ती सर्व मुंबईला येऊन आता राहतात. अगोदर तुम्हाला दिसायची एक 10-15 वर्ष अगोदर जेव्हा गावची पोरं इकडे राहायची, कारण आता सगळे लोक मुंबईला आलेत तर तुम्हाला जास्त लोक नॉर्मल डेजमध्ये नदीवर नाही दिसणार. मगासपासून नदी खाली व्हायची वाट बघत होतो मी आणि दीपेश, आणि आता शेवटी नदी खाली झालेली आहे. आणि आता जस्ट आम्ही पाण्यामध्ये उतरलो आहे आणि एक अर्धा एक तास तरी मस्तपैकी शांतपणे नदीच्या पाण्यामध्ये आम्ही आंघोळ करणार आहे. आता दुपारचे 12 वाजले आहेत आणि मस्त एक तास आम्ही पाण्यामध्ये होतो आणि आता परत चाललो आहे मी आणि दीपेश. आणि हा सर्वात मोठा टास्क आहे नदीमध्ये आंघोळ केल्यानंतरचा, की परत आम्हाला थोडं वर चढावं लागतं आणि ह्याच्यामध्ये तुमचा स्टॅमिना ॲक्च्युली टेस्ट होतो. कारण तुम्ही ऑलरेडी पाण्यामध्ये स्विमिंग करून थकलेला असता आणि परत जाईपर्यंत तुमचा श्वास जो आहे ना तो फुलून जातो. खरंच तुम्ही म्हणजे ॲक्च्युली तुमचा स्टॅमिना टेस्ट होतो इकडे. हा सध्या आम्ही स्टेज 1 पार करतो आहे आणि हा स्टेज 1 संपला आहे. आणि हा जो आहे तो स्टेप्सचा स्टेज 2 आहे, कारण इकडे आम्हाला एक कमीत कमी 30 ते 35 स्टेप्स अजून वर चढून जायचं आहे. तर त्याच्या अगोदर जरा ह्या नदीचा लुक घेऊया यार. खरंच ऑसम प्लेस. नदीवर आंघोळ करून आलो आणि कपडे वगैरे चेंज केले. तर 12:30 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आता घराकडचं जे मंडप आहे ना ते पूर्णपणे काढलेलं आहे. मंडप काढण्यासोबत घराची साफसफाई पण होते आणि काल सत्यनारायणची पूजा पण होती. तर हे केळ्याचे जे झाड आहे ना ते आम्हाला घरापासून थोडं लांब फेकायला सांगितलं आहे. तर आम्ही फणसवण्यात चाललो आहे. तिकडे एक पूल आहे तर त्या पुलाच्या खालीच आम्ही हे केळ्याचं झाड फेकणार आहे.
इकडच्या लोकांसाठी फणसवणे म्हणजे स्टेशनसारखं प्लेस आहे. घरापासून फक्त 2 किलोमीटर का 3 किलोमीटरचा डिस्टन्स असेल, जास्त नाही. आणि जर बाईक नसेल अवेलेबल तर बसनी पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, कारण बस 1-1 तासाने अर्धा तासाने ॲक्युरेट टाईम नाही माहीत पण येत असतात. आणि फणसवण्यात तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटेल. म्हणजे तुम्हाला संगमेश्वर डेपोला जायची गरज नाही. तिकडेच. केळाचं झाड आम्ही ह्या पुलाच्या खालीच्या पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्या साईडला वाहतं पाणी आहे. आणि आता आम्ही आहे फणसवण्यामध्ये. तर सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, तर मी आणि दीपेश आम्ही नाश्ता करायला बसलो. तर इथेच मिसळपावची ऑर्डर दिली आहे. तर दीपेशने सांगितलं होतं की मिसळपाव इकडे चांगली भेटते, तर ती पण आपण ट्राय करू. तर ऑर्डर दिलेली आहे मिसळपावची, तर जस्ट ऑर्डरचा वेट करतो आहे. तर मिसळपाव आलेली आहे आणि मिसळपावसोबत तुम्ही बघू शकता की इकडे एक वेगळ्या प्रकारची चटणी पण दिलेली आहे, तर ती पण आपण ट्राय करणार आहे. आणि मिसळपाव कशी आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मिसळपाव खाऊन झालेली आहे आणि खरं सांगतो यार, म्हणजे 1 नंबर मिसळपाव. खरंच मन भरून गेलं खाऊन मिसळपाव. आणि जस्ट आम्ही आता परत चाललो आहे घराकडे आणि आम्हाला कॉल आला की सगळेजण मंदिरात पोचलेलो आहे, कारण खाता खाता थोडा उशीर झाला होता आम्हाला. तर आता आम्ही डायरेक्ट आमच्या कुलदेवीच्या मंदिरात जाणार आहे. देवळात जायचा आमचा सकाळचाच प्लॅन होता. सगळेजण आम्ही सकाळीच देवळात जाणार होतो, पण नदीवर गेलो होतो त्याच्यामुळे थोडासा लेट झाला होता आणि आम्ही पण फणसवण्यात आलो. तर तोपर्यंत आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळे मंदिरात पोचले आहेत. तर आम्ही डायरेक्ट आता देवळातच चाललो आहे. तर आता आम्ही छोट्या वाटेमध्ये घुसलेलो आहे आणि आमच्या घरापासून मंदिर जास्त लांब नाही आहे. जर घरापासून बघितलं तर एक 15 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. बाईकवर आहे म्हणून जास्त काय वाटत नाही आणि जास्त टाईम पण नाही लागणार आहे पोचायला. भैरी देवीचं आमच्या कुलदेवीचं मंदिर आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. दुपारची वेळ आहे आणि ऊन बघू शकता तुम्ही, ऊन पूर्ण भरलेलं आहे आणि आम्ही मंदिरात पण पोचलेलो आहे. तर मंदिरात सगळ्यांचे दर्शन पण झालेले आहेत आणि सगळे तुम्ही बघू शकता की आमची जी फॅमिली आहे ती परत चालली आहे. ते लोक बस घेऊन आले होते, तर आम्ही पण आता मंदिर दर्शन घेऊन परत घरी चाललो. शिवाजी महाराज की बोल. आणि कुठे जायचं आपल्याला? नदीवर. कुठे जायचं?
हा त्याला मारतो. ए तसं नाही करायचं. साई बाबा की तू बोल बोल तू बोल. ए तसं नाही करायचं रे. तू बोल वर्देश तू बोल साई बाबा की बोल. बोल लवकर. हे शंख कसा वाजवतो शंख? आणि 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 तो पण वाजवतो. आता बम बोलले डमरू वाजून दाखव त्याला. डमरू वाजून दाखव. डमरू आता बम बोलले दाखव. डमरू वाजून दाखव त्याला. बोल बम बोलले. तू बोल बोल लवकर. बोल बोल बोल. तो तुला ज्यूस देणार. ज्यूस खा पेप्सी देणार. आधी बोलून दाखव. बोल. हर हर महादेव. एकीकडे चिल्लर पार्टीची मस्ती चालू आहे तर दुसरीकडे अजून एक छोट्या फॅमिली मेंबरचा पहिला बड्डे आम्ही सेलिब्रेट करतोय. तर ॲक्च्युली बड्डेची डेट एक हफ्त्या अगोदरच मुंबईला सेलिब्रेट झाला होता, बट गावाला आलो आहे सगळे एकत्र म्हणून परत एकदा बड्डे सेलिब्रेट करतोय. Happy birthday, happy birthday to you. बर्थडेचा केक कापलेला आहे आणि जेवण पण झालंय सगळ्यांचं. आणि जेवढी पण लोक बसनी आली होती ना ते लोक आता सगळे निघतायत बसनी. मग ते लोक रात्रीपर्यंत पोहोचतील. आमची उद्याची सकाळची ट्रेन आहे. आणि जस्ट वॉक घेत होतो तर बघितलं की आमच्या जे जुना घराचा जो दरवाजा होता ना तो मला दिसला आहे. आणि त्या दरवाजाला असं बघून खरंच चांगलं नाही वाटत आहे. त्या जुन्या घराची जो फील होता ना तो वेगळाच होता. पण ते घर पडायला आलं होतं, तिकडे कोणी खूप वर्ष आम्ही गेलो नव्हतो म्हणून हे नवीन घर बांधलं आहे. आणि हे समोर आमचं आंब्याचं झाड पण होतं आणि घराच्या बाजूलाच एक जंगल पण होतं छोटंसं. तर पहिल्यासारखं फील नाही आहे, बट ठीक आहे. थोड्या वेळा अगोदर इकडे लोकांची गर्दी होती आणि आता असं वाटतं की पूर्ण वाडा खाली झाला आहे. कारण सगळी लोकं आता बसनी निघाली आहेत मुंबईला आणि मी पण इकडे बसलो आहे. जस्ट तो फील घेतो आहे. त्या संडे इव्हनिंगच्या नेगेटिव्हिटीसारखं वाटतं आहे मला. असं वाटतं की उद्या मंडे मॉर्निंग परत आपल्या कामाला जायचं आहे. आणि एक्झॅक्टली तशीच फिलिंग येते. पूर्ण घर शांत झालं आहे. चांगलं नाही वाटत आहे, बट दिस इज लाईफ. आपण थोड्या वेळासाठी गोष्टी एन्जॉय करतो, परत आपल्या नॉर्मल रुटीनवर आपण येतो आणि असंच लाईफ कंटिन्यू राहते. बट देर इज नो एंड. हे कंटिन्यू नाही राहत, कारण परत परत काही ना काही इव्हेंट्स आपल्या लाईफमध्ये येत असतात आणि नेगेटिव्हिटी ही परमनंट नाही राहत कधीच. आता तर व्हिडिओ संपवायची वेळ आली आहे आणि उद्या परत आम्ही मुंबईला जाणार आहे. पण परत कधी आम्ही गावाला येतो ह्याची वाट बघू आणि लवकरात लवकर जसं होईल तसं परत गावाला येऊ. थँक्स फॉर वॉचिंग.